हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि घरी मी एकटीच आहे कारण राजेश गेले आहेत गावाला त्रिशाला घेऊन येण्यासाठी. त्रिशाची आता नेक्स्ट वीकपासून स्कूल स्टार्ट होणार आहे, सो तिला घेऊन यायचं होतं तर राजेश गेलेत तिला घ्यायला. मी लास्ट टाइमच गेली होती तिला सोडवायला आणि आता मला थोडं काम पण होतं, सो मी नाही गेले. ते उद्यापर्यंत येऊन जाणार आहेत. काल संध्याकाळी गेले ते, सॉरी काल दुपारी गेले, सो उद्यापर्यंत येऊन जातील. तर मी एकटीच आहे आणि उठली, फ्रेश झाली, थोडी भूक लागली आहे. तर काय बनवावं म्हटलं चला पोहे बनवूया. कंटाळा पण येतो एकटीसाठी करायचा, पण भूक पण लागली आहे. म्हटलं चला पोहे बनवून घेऊ. पोहे खाल्लं की मग थोडंसं बरं वाटेल, कारण रात्री मी खास असं काही जेवण पण नव्हतं केलं, एकटीच होती तर. त्यामुळे आता भूक लागली तर पोहे बनवते. आणि त्यानंतर आज माझा आहे प्लॅन की किचन आवरावं म्हणून. खूप कधीचं माझं चालू होतं डीप क्लीन करूया किचन, बरेच दिवस झाले डीप क्लीन करायचं राहिलं होतं, तर आज मी किचन साफ करणार आहे. चला आता मी पहिले पोहे बनवते, थोडंसं खाऊन घेते, म्हणजे काम करायला एनर्जी येईल. चलो. पोहे वगैरे खाऊन झाल्यानंतर मी किचन क्लीन करायला घेतलं आणि पहिले तर जो माझा सर्व्हिस काउंटर आहे तिथलं आवरायला घेतलं. त्यात जे डबे असतात ते पहिले म्हटलं चेक करावे, कारण ते खाऊचे, स्नॅक्सचे वगैरे असे डबे आहेत ज्यात मी सगळं तसलं सामान ठेवते. तर काही वेळा एखादी दोन गोष्ट त्यात राहून जाते, बट खाणं होत नाही आणि मग ती एक्सपायर झालेली असते. सो म्हटलं पहिले ते चेक करावं, म्हणजे जे अनवॉन्टेड आहे ते सगळं काढून टाकता येईल. आणि तुम्ही बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये मी सगळी तीच पिशवी भरली आहे जे एक्सपायर झालेलं आहे किंवा मग आता हे नाही खाऊन होणार असे जे पदार्थ होते ते मी टाकून दिले. आणि हा पण एक डब्बा होता त्याच्याच बाजूला, त्यात मी पापड वगैरे ठेवते. तर एक दोन कॅरी बॅग्स होत्या ज्याच्यातले पापड संपले होते आणि एका ह्याच्यात थोडेच राहिले होते, तर म्हटलं ते पण सॉर्ट करून दुसरीकडे ठेवून घेऊया. सो असा हा कंपार्टमेंट मी रिकामा करून घेतला. छान पहिले झाडूने क्लीन केला, कारण डायरेक्ट ओलं कापड ने पुसायला मला नाही आवडत. सो पहिले छान झाडून घेतला, त्यानंतर मग ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घेतलं. आणि कितीही काही केलं तरी हे अधनंमधनं करणं तितकंच गरजेचं असतं, कारण खूप साचलं की मग ते साफ करायला पण त्रासदायक होतं. म्हणून मी हे वेळच्या वेळी करत असते. आणि तुम्ही बघू शकता तितकं काही खराब असं झालेलंच नव्हतं. सो पटकन मी एका ओल्या कापडाने ते पुसून घेतलं आणि फार असे डाग पडलेले नव्हते, त्यामुळे ते इझिली क्लीन होऊन गेलं होतं. आणि ओल्या कापडाने पुसून झाल्यानंतर थोडा वेळ मी तो कंपार्टमेंट ओपन ठेवलेला, फॅन चालू केलेला, म्हणजे ते पटकन ड्राय होईल, कारण ओल्या ह्याच्यातच ते ठेवणं शक्य नाही आहे, उगाच खराब होतात गोष्टी. सो ते पूर्ण ड्राय झाल्यानंतर मी एक एक सगळे डब्बे वगैरे हे इथे अरेंज करून घेतले जसे पहिले होते तसे. आणि तुम्ही बघू शकता इथे त्रिशाच्या ह्या स्कूलसाठीच्या मी बॉटल्स ठेवून घेत आहे. तिला स्कूल बॉटल्स, टिफिन ह्याचा खूप शॉक आहे. सो तिच्याकडे 3 ते 4 बॉटल्स आहेत, म्हणजे आणखी 1-2 होत्या बट त्या खराब झाल्या म्हणून मी टाकून दिल्या. बट तिला ह्या गोष्टी खूप आवडतात आणि माझ्या मते सगळ्याच स्कूल गोईंग मुलांना ही आवड राहतच असेल. सो तसंच त्रिशाचं पण आहे. आणि हा सर्व्हिस डेस्कचा हा कंपार्टमेंट माझा छान असा आवरून झाला होता. आणि सगळ्यात शेवटी मी हे बाहेरनं हे डोअर्स वगैरे हे क्लीन करणार होती, सो ते आत्ता नाही केले. त्यानंतर जे ट्रॉलीजमधले डब्बे वगैरे होते ते मी आवरायला घेतले. आणि त्यातले पण म्हटलं सगळं एकदम जे थोडं थोडं उरलेलं आहे, जसं की आता ही साखर होती जी थोडीच उरली होती, तर मग ती पूर्ण मी रिकामी करून घेतली. चहा साखरेच्या डब्बे जे असतात त्यातल्या साखरेच्या डब्यामध्ये ही साखर सगळी काढून घेतली. असं एक एक करून मी सगळे ते स्टीलचे पण जे काही डब्बे होते ग्रोसरीचे ते रिकामे करून घेतले. प्रॉपर सगळं सॉर्ट करून घेतलं आणि एक एक करून रिकामे करून घेतले.
आणि हे असं केल्याने कुठलं ग्रोसरीतलं सामान संपलं आहे किंवा कुठलं थोडं राहिलं आहे किंवा कुठलं खराब झालेलं असेल तर ते टाकून देता येतं. सो हे सगळं मी काढून घेतलं आणि छान डब्बे पण मस्त घासून ठेवले. घासून घेतल्यानंतर मी ते इथे डायनिंग टेबलवरच बेडशीट वगैरे अंथरून तिथेच ते सुकण्यासाठी ठेवले, म्हणजे फॅन खाली राहिले तर पटकन सुकून जातील. कारण अजून माझ्या बाल्कनीमध्ये तितकंसं ऊन आलेलं नव्हतं, सो मी बाल्कनीत नाही ठेवलं, डायनिंग टेबलवरच ठेवलं आणि फॅन चालू करून दिला होता की जेणेकरून ते पटकन ड्राय होतील. आणि पहिले मी डब्बेच घासून घेत असते प्रत्येक वेळी, कारण मग ते घासून सुकायला ठेवले की तोपर्यंत हे ट्रॉल्या वगैरे क्लीन करण्याचं काम होतं. म्हणजे ट्रॉल्यांखालचं मी सगळं झाडून वगैरे पुसून वगैरे हे घेत असते आणि हे सगळं होईपर्यंत डब्बे पण ड्राय होऊन जातात. म्हणून पहिले मी प्रत्येक वेळी हे डब्बेच घासून घेत असते आणि माझ्या मते जनरली सगळेजण हेच करत असतील, सो तेच मी पण इथे केलं. आणि किती नाही म्हटलं तरी झाडताना वगैरे कचरा हा ट्रॉलींच्या खाली थोडाफार जातच असतो, सो तो वेळच्या वेळी क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं. तर तसंच मी इथे हे सगळं ट्रॉल्यांखालचं काढून घेत आहे, कचरा जो झालेला आहे तो. आणि ह्या ज्या ट्रॉल्या आहे ॲक्च्युली आत्ता मी फक्त त्यातला बास्केट बाहेर काढून घेतला आणि क्लीन करत आहे. बट लास्ट टाईम राजेशचे फ्रेंड आलेले, त्यांनी सांगितलेलं, म्हणजे ॲक्च्युली त्यांनी दाखवलं होतं की ही पूर्ण म्हणजे पुढचा जो पोर्शन आहे ज्याला लॅमिनेट आणि हँडल आहे तो पण पूर्ण निघतो, म्हणजे ती पूर्णच ट्रॉली बाहेर काढता येते. त्यांनी काढूनही दाखवलेली, बट मला ती आज जमतच नव्हती, सो मी ती नाही काढली. बट ती जर पूर्ण काढली तर क्लीन करायला अजून सोपं होतं आणि काम पटकन पण होऊन जातं. बट आज काय मला ते जमलं नाही. तर ट्रॉल्यांच्या खालचं वगैरे माझं सगळं छान स्वच्छ पुसून झालं. डब्बे पण सुकत आहे, फॅन खाली ठेवले मी आणि ट्रॉल्या पण ओपन करून ठेवल्या की पटकन त्याच्या खालचं पण सुकलं जावं म्हणून. भरपूर पसारा झाला आहे आणि चाललंय माझं आवरायचं एक 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 एक. आता हे सामान लावलं ट्रॉल्यांमधलं किंवा ट्रॉल्या बाहेरून वगैरे क्लीन करून घेणार मी. हे बघा, असं हे ओपन करून ठेवलं आहे जेणेकरून ते पटकन सुकावं. फॅन चालू करून ठेवला आहे आणि किचनवर भरपूर पसारा आहे कारण ट्रॉल्या रिकाम्या केल्यामुळे सगळी भांडी वरती आली आहेत. इकडे पण डबे आता मी ह्या बाजूने तर बाहेरच्या बाजूने सुकलेच, आता उलटे करून ठेवते म्हणजे आतल्या बाजूने पण पटकन सुकतील, मग सामान भरून मला लावून देता येतील. सगळ्यात जास्त वेळ जाणारी गोष्ट आहे ही किचन डीप क्लिनिंग. सगळ्यात जास्त वेळ ह्याच कामाला जातो जेव्हा आपण किचन डीप क्लीनसाठी काढतो. चला आता हे सगळे ह्या बाजूने सुकतील, मग मला लावून घेता येतील पटापट. बाहेरच्या बाजूने पूर्ण सुकलेत. झाकण पण सुकलेत बाहेरच्या बाजूने, ते पण आता उलटे करून ठेवते सगळे. चलो, डबे सगळे छान सुकले होते. त्यानंतर मी पुन्हा एकदा ते छान कोरड्या कापडाने पुसून घेतले आणि म्हटलं आता सगळी जी ग्रोसरी आहे ती एक एक करून बॅगमधून रिकामी करून आणि सेपरेट अशा डब्यांमध्ये भरून ठेवावी. कारण माझं कधीचं चालू होतं आपण डीप क्लीन करूया तेव्हाच ही ग्रोसरी डब्यांमध्ये भरूया असं होत होतं. आणि जसं जसं सामान लागेल तसं तसं मी आणत होते, पण डब्यांमध्ये ते असं मोकळं करून सोडतच नव्हते कारण मला हे क्लीन करायचं हे माझं आधीच ठरलेलं होतं. सो मी जसं पॅकेट आणेल तसंच ते मोकळं करून न ठेवता तसेच पॅकच्या पॅक असे डब्यांमध्ये ठेवत होती आणि जसं लागेल तसं यूज करत होती. सो आज फायनली डबे सगळे स्वच्छ करून झाल्यानंतर मी सगळी ग्रोसरी अशी सेपरेट मस्त मोकळी करून डब्यांमध्ये भरून ठेवली होती. पोहे, खोबरं, डाळीचं पीठ, गूळ हे सगळ्या गोष्टी मी आज मस्त अरेंज करून घेतल्या होत्या. आणि हे असंच अरेंज केलेलं असलं की ते छान पण वाटतं, कारण मग कळतं कुठली ग्रोसरी आहे कुठली नाही. जनरली सगळे तसेच करतात, बट माझं कधीचं हे क्लीन करायचं आहे हे डोक्यामध्ये असल्यामुळे मी ते करत नव्हते. बट फायनली आज माझं ते पण काम पूर्ण झालं आणि सगळे डबे मस्त असे भरून ठेवले गेले. आणि सगळे डबे भरलेले असले की छान पण वाटतं किचनमध्ये, आणि कुठली गोष्ट आहे ग्रोसरीमधली कुठली नाही आहे किंवा कुठली आता लगेचच संपेल हे पण लगेच कळतं. त्यामुळे हे आज मी सगळं फायनली हे सगळं काम मी आज करून घेतलं होतं.
तर होते तेवढे सगळे डब्बे आणि सगळी ग्रोसरी मस्त मी डब्यांमध्ये पॅक करून घेतली आणि त्यानंतर छान असं ट्रॉल्यांमध्ये अरेंज केले. आणि छान क्लीन केलेले डब्बे आणि क्लीन केलेल्या ट्रॉल्या असल्या की ते ठेवायला पण एकदम मस्त वाटतं. रोजचंच सामान असतं, रोजच्याच गोष्टी असतात रोजच्या बघण्यातल्या, बट त्याच क्लीन करून पुन्हा ठेवल्या की एकदम फ्रेश आणि छान वाटायला लागतं. तर ट्रॉल्यांमधलं सामान अरेंज करून झाल्यानंतर माझं हे जे ऑर्गनायझर आहे जे माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर असतं, तर म्हटलं आज हे पण क्लीन करून घेऊया. ह्यात मी मागे एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं हे वुडनचं आहे, तर मी हे मेंटेन कसं करते, कारण हे घासता धुता येत नाही वुडन असल्यामुळे. सो मी ते कसं मेंटेन करते हे मागे एका व्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे, बट आज पुन्हा सांगते. मी असं हे कापडाने पुसून घेते आणि हे जे ट्रेज आहे ह्यावर तेलाच्या बरण्या किंवा मग जे ऑइल डिस्पेन्सर असतं ते ह्या गोष्टी ठेवते, तुपाचं भांडं वगैरे. तर त्याचे तेलाचे तुपाचे डाग पडून ते खराब होऊ शकतं आणि ते ओल्या कापडाने नाही पुसू शकत, सॉरी ओलं करून नाही घासू वगैरे शकत. सो त्यासाठी मी हे जे ट्रान्सपरंट असे पेपर असतात मुलांच्या बुक्सचे वगैरे लावायचे, ते मी इथे त्या मापामध्ये कट करून ते ठेवत असते. आणि त्यामुळे त्याच्यावर ठेवल्यामुळे डायरेक्ट त्या ऑर्गनायझरला असे कसले डाग पडत नाही आणि मेंटेन राहतं. आणि वेळच्या वेळी तो पेपर फक्त चेंज करत राहिला की क्लीन पण राहतं आणि मेंटेन करायला पण सोपं होतं. सो असं मी आज ते ऑर्गनायझर पण क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर हे जे शेल्फ आहे माझे ओपन शेल्फ वगैरे, त्यातल्या पण आर्टिफॅक्ट्स वगैरे काढून घेतल्या, तिथलं पण सगळं पुसून घेतलं. हे पण अगदी वेळच्या वेळी करावं लागतं, कारण नाही तर धूळ बसून ते खराब होतं आणि गॅसच्या तिथेच असल्यामुळे ते वेळच्या वेळी मेंटेन करावं लागतं. तर वरचं सगळं सेल्फ वगैरे पुसून झाल्यानंतर मी ह्या ट्रॉल्याज बाहेरून क्लीन करायला घेतल्या, कारण सामान सगळं माझ्या ट्रॉल्यांमधलं लावून झालं होतं आणि बाहेरून ओल्या कापडाने पुसणं चालू केलेलं होतं मी आता. ट्रॉलीज आणि ओव्हरहेड कॅबिनेट्सचे डोअर वगैरे हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर मी हा डेस्क पण छान ओल्या कापडाने वगैरे पुसून स्वच्छ करून घेतला. आणि सगळ्यात शेवटी क्लीन करायला घेतलं होतं ते म्हणजे किचन काउंटर टॉप आणि गॅस वगैरे हे सगळं, कारण सगळ्यात शेवटी मला ते क्लीन करायला बेटर वाटतं आणि एकदम फ्रेश वाटतं जेव्हा आपण गॅस, किचन काउंटर टॉप आणि ही जी टाईल्स वगैरे असते हे जेव्हा घासून क्लीन करतो तेव्हा फायनल माझं किचन आवरून झालं आहे असं मला वाटतं. सो मी हे सगळ्यात शेवटी काम ठेवते आणि जेव्हा पण मी किचन आवरते हे आवर्जून करते आणि शेवटी करते. सो आत्ता माझं तेच चालू आहे. एकदम गॅस वगैरे मी घासून घेतला. हे तर मी वरच्यावर करतच असते, म्हणजे वीकमधून 1-2 वेळा मी हे घासून होतोच माझा. आणि रोज तर ओल्या कापडाने आपण पुसतोच, बट तो घासून वगैरे घेणं पण तितकंच गरजेचं असतं, कारण कधी गॅसवर काही ओतू जातं किंवा टाईल्सवर फोडणीचे डाग उडतात. हे आपण रोजच्या रोज जरी ते पुसत असतो तरी ते गॅस वगैरे हे सगळ्या गोष्टी साबणाने क्लीन करणं तितकंच गरजेचं असतं. त्याने आणखी छान सगळं मेंटेन राहतं आणि क्लीन होतं. तर अशा प्रकारे हा सगळा माझा काउंटर टॉप क्लीन करून झाला. त्यानंतर मी ज्या पण ह्या शेल्फमधल्या वस्तू होत्या त्या छान अरेंज करून घेतल्या. ऑर्गनायझर होतं काउंटर टॉपचं ते पण छान ठेवून घेतलं आणि ह्या पण सगळ्या आर्टिफॅक्ट्सच्या वस्तू मी क्लीन करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर त्या शेल्फवर अरेंज केल्या. आणि त्याच्याच बाजूला हा जो माझा सर्व्हिस डेस्क आहे त्याच्यावर मी मिक्सर आणि ह्या अशा छोट्या मोठ्या काही आर्टिफॅक्ट्सच्या गोष्टी आहेत त्या अरेंज करून ठेवत असते. त्या पण मी मस्त पहिले क्लीन करून घेतल्या, सगळ्या पुसून धुवून वगैरे, आणि त्यानंतर अरेंज केल्या. मला घरामध्ये छोट्या मोठ्या अशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवून घर अरेंज करायला खूप जास्त आवडतं. तर त्याच प्रकारे मी हा कॉर्नर पण इथे छान असा डेकोरेट करून अरेंज केलेला आहे. तर जस्ट माझा पूर्ण किचन मस्त क्लीन करून झालेला आहे. आता 2 वाजले ऑलमोस्ट. मी 10:15 10:30 वाजेला स्टार्ट केलेलं आणि आता 2 वाजले आहे. पण एकदम छान फ्रेश वाटतंय. सगळं मी पुसून काढलं. इवन हे जे आहे आर्टिफिशियल कांदा लसूण हे सुद्धा पुसलं, ओव्हन सुद्धा पुसलं. तुम्ही अवतार बघू शकता माझा एकदम म्हणजे धुळीने आणि घामाने मला आता कसं तरी व्हायला लागलंय. मी आता आंघोळ करेल, पण त्याआधी तुम्हाला किचन दाखवते कसं झालंय ते.
मी मस्त किचन एकदम स्वच्छ करून घेतलं आहे. सगळं पुसून धुवून, जे पुसण्याचं होतं ते पुसून, जे धुण्याची घासण्याची गरज होती ते सगळं करून छान किचन एकदम क्लीन करून मस्त फ्रेश झालं आहे. एकदम छान वाटतंय आता मला किचनमध्ये. खूप दिवस झाले मला वाटत होतं की किचन डीप क्लीन करूया म्हणून, बट होतच नव्हतं. आणि आज एनिवेज मी एकटीच होती, म्हटलं चला आज मस्त किचन क्लीन करूया, वेळ पण जाईल आणि काम पण होऊन जाईल. म्हणून मी आजच्या दिवसासाठी ते थोडं पेंडिंग ठेवलं होतं की आपला वेळ पण निघून जाईल आणि किचन पण क्लीन होईल. सो असं माझं किचन आज क्लीन करून झालं. आता 2 वाजले, मी आंघोळ करते. सकाळी मी पोहे इंटेन्शनली थोडे जास्त बनवले होते कारण मला माहीत होतं सगळं आवरता करता भरपूर लेट होऊन जाणार आणि मग भूक लागेल. तर मी पोहेच थोडेसे जास्तीचे करून तेच खाल्ले होते. सो मला भूक पण नाही लागली आणि कामात असलं का तसं पण फारशी भूक नाही लागत. अजूनही मला फारशी भूक नाही आहे. तर पहिले मी आंघोळ वगैरे करते, तोपर्यंत जर भूक लागली तर बघेल काहीतरी. एकटीसाठी भाजीपोळी वगैरे पण काय बनवणार. सो भाजीपोळी वगैरे तर मी नाही बनवणार. राईस बनवला तर बनवेल किंवा मग माझं फेवरेट सध्याचं तरी सोयाबीन, ते मी खाऊन घेईल. बघूया आता जे काय होईल ते शेअर करेलच मी. चला आत्ता तर मी आंघोळ करण्याची खूप जास्त गरज आहे कारण घामाने आणि धुळीने अगदी असं कसं तरी व्हायला लागलं आता मला. चला तर मग भेटू थोड्या वेळात. तर मी छान आंघोळ केली, फ्रेश झाली, थोड्या वेळ बसली, रिलॅक्स झाले. आता ऑलमोस्ट 3:30 वाजत आले आहे. थोडीशी भूक लागली, म्हटलं काय करावं. तर जसं मी मगाशी म्हणाले सध्याचं माझं फेवरेट सोयाबीन, तर तेच मी आता बनवून घेत आहे. मग खाऊन घेते आता. त्यानंतर बघितलं तर थोडा वेळ TV बघेल, हास्यजत्रा वगैरे, जे की आजकाल मी पण बघायला लागले आहे त्रिशा आणि राजेशमुळे. नाही तर मग थोडा वेळ झोप काढेल. बघूया आता खाल्ल्यावर ठरवते काय होतंय काय नाही ते. तर छान माझे मस्त सोयाबीन इथे रेडी झालेत. तर सोयाबीन खाता खाता मी थोडा वेळ TV वगैरे बघितला, रिलॅक्स झाले. तसं तर मला TVचा फार असं वेळ नाही आहे, मी नाही बघत. बट अशाच काही कारणाने थोडाफार काय जो TV बघणं होतं तेवढा होतो. बाकी इतर वेळी माझे आज पण जे कामं चालू होते सगळे किचन क्लिनिंगचे, तर ते पूर्ण अलेक्सावर चालू होते. गाणे ऐकता ऐकता माझी सगळी कामं एकदम छान होऊन जातात. तर दुपारी खाऊन वगैरे झाल्यानंतर मी थोडा वेळ झोपले. थोडा वेळ नाही, बराच वेळ झोपले. ऑलमोस्ट 3:45-4ला मी झोपले ते आत्ता उठले. आता 6:30 वाजलेत. आता फ्रेश होऊन मस्त कॉफी घ्यावं म्हणते. आणि थकली होती आणि पोटात भर पडली, त्यामुळे एकदम पटकन झोप लागली. जागच आली नसती, बट एक कॉल आला त्यामुळे जाग आली, नाही तर माहित नाही मी केव्हा उठली असती. बट आता फ्रेश होऊन छान कॉफी घेते. चहा कॉफी हे मला बाल्कनीमध्येच बसून घ्यायला फार आवडतं, म्हणजे पहिल्यापासून मला आवडतं. तर विकेंडला मोस्टली मी ट्राय करते की राजेश जेव्हा घरी असतात तेव्हा चहा कॉफी घ्यायची असेल तर मोस्टली मी बाल्कनीतच प्रेफर करते. निवांत वाटतं आणि एकदम छान रिलॅक्स वाटतं. बाकी इतर वेळी तर आपलं नाही तितकं बसणं होतं. चहा कॉफी घेताना तरी मला बाहेर एकदम रिलॅक्स वाटतं. सो मोस्टली मी इथेच एन्जॉय करते. तर जस्ट स्वयंपाक बनवला मी. एकटीच आहे तर काय बनवायचं आणि प्रॉपर भाजीपोळी बनवायचा मला कंटाळा पण आला होता. आणि मग मी तुरीची डाळ आणि तांदूळ फक्त हळद आणि मीठ घालून खिचडी बनवली आहे. आणि ताक आहे, ताक मी ऑर्डर केलेलं सकाळी. सो म्हटलं आता तेच खाऊया. मस्त असं गरमागरम माझी सिंपल अशी खिचडी बनवून तयार आहे. मूवी लावणार आहे मी. मला जुने मूवी बघायला खूप आवडतं, मराठी असो हिंदी असो. म्हटलं चला त्यातलाच एक मूवी लावणार आहे मी आत्ता आणि मग जेवण करून घेते.
तर मराठी जुना मूवी अशीही बनवा बनवी हा मूवी मी लावला होता आणि मला तो खूप जास्त आवडतो. बऱ्याच जणांना तो आवडत असेल, सो तो आज मी लावला आणि मस्त मूवी बघत बघत छान असं डिनर केलं. आता उद्या राजेश आणि त्रिशा दोघं पण येणार आहे. त्रिशाचं आता लवकरच स्कूल सुरू होणार आहे, सो रुटीन पुन्हा सुरू होणार आहे आमचं. तर एकटं मी बऱ्याचदा राहिली आहे कारण राजेश नेहमी ऑफिसच्या व्हिजिटसाठी बाहेर जात असतात, सो मला सवय आहे. बट आजचा दिवस त्रिशा पण नव्हती, मोस्टली त्रिशा असते. बट त्रिशा होण्याच्या आधी पण मी एकटी बऱ्याच वेळा राहिली राजेश जेव्हा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचे. बट आज मला काम भरपूर होतं कारण मी किचन डीप क्लीनला काढलं होतं, त्यामुळे आजचा माझा अर्धा दिवस हा कामातच गेला आणि त्यानंतर मी छान आराम केला. सो संध्याकाळ झाली, नंतर रिलॅक्स झाले, असा माझा आजचा हा दिवस स्पेंड झाला. उद्या राजेश आणि त्रिशा येईल तर छान छान तुम्हाला पुढचे व्लॉग्स बघायला मिळणार आहे कारण लवकरच आता त्रिशाचा बर्थडे पण येणार आहे. सो त्याचं पण आम्हाला काही प्लॅनिंग करायचं आहे आणि त्रिशाचं आता स्कूल पण सुरू होणार आहे, सो रुटीन पण पुन्हा आमचं चालू होणार आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.